प्रत्येक शहरानुसार तिथल्या खाद्यसंस्कृतीमध्ये फरक पडत असतो आणि बदलही होत असतो। काही ठिकाणची मिठाई, दुसऱ्या ठिकाणचं नमकीन, तर काही शहरांचा झणझणीतपणा सर्वदूर प्रसिद्ध असतो। भारतासारख्या वैविध्यपूर्ण परंपरा आणि प्रांतांच्या रचनेत वैशिष्ट्य जपणारी खाद्यसंस्कृती सर्वत्र दिसून येते। पण या सर्व ठिकाणच्या दिवसाची सुरुवात होते ती चहाच्या कपानं। गरीब असो किंवा श्रीमंत, लहान मोठा कोणत्याही वयोगटातला माणूस असो, त्याच्या दिनक्रमाचा अविभाज्य घटक बनण्याचा मान चहानं पटकावलाय। खरं तर चहाची संस्कृती भारतात रुजवली इंग्लंडच्या साहेबानं आणि त्यानंतर घरोघरी गल्लोगल्ली चहा हे दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं पेय बनलं। कधी पोटाला आधार म्हणून, कधी शरीराला तरतरी म्हणून, कधी आदरातिथ्य म्हणून, तर कधी औषध म्हणून सुद्धा। त्यामुळेच चहा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला। किंबहुना चहा पाणी असाच शब्दप्रयोग रूढ झाला। अन्य शहरांप्रमाणे कोल्हापुरातही गल्लीबोळात, चौकाचौकात चहाच्या गाड्या, टपऱ्या आणि हॉटेल आहेत। पण कोल्हापुरात काही ठिकाणं अशी आहेत जी चहासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत। इथल्या लज्जतदार चहाची चव ग्राहकांच्या जिभेवर एवढी रुळली आहे की दिवसभरातील कामकाजातून वेळ काढून आवर्जून तिथं चहा घेण्यासाठी अनेकांची पावलं आपोआप वळतात। कोल्हापुरातील वांगीबोळात चहासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सत्यवान टी स्टॉलवर दिवसभर चहाप्रेमींची गर्दी असते। प्रकाश कारेकर यांनी 1964 साली ही चहाची गाडी सुरू केली आणि बघता बघता कारेकर यांचा सत्यवान चहा लोकप्रिय होऊ लागला। 50व्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कारेकर यांची दुसरी पिढी आता या व्यवसायात आहे। त्यानंतर 10 वर्ष झाला, 15 वर्ष झाला, असं वाढत गेलं। आता दुसरी पिढी चालू आहे। काय वैशिष्ट्य तुमच्या चहाचं? वैशिष्ट्य म्हणजे वडिलांचं बोलणं चांगलं गोड असायचं पहिलं। त्यानंतर मग माणसांचे सगळ्याचे नंबर देऊन वागायचं वडील। मग तीच पद्धत जरा मी उचलली आता पहिली। बाकी काय वैशिष्ट्य म्हणजे काय, चहात आम्ही काय मसाल्याचं काय वापरत नाही, फक्त वेलदोडी आणि दुधाचं प्रमाण जास्त असतं। वांगीबोळातला सत्यवान स्टील स्टॉलचा चहा आहे तो उत्कृष्ट प्रमाण आहे। आम्ही चहा प्यायला यायचं झालं तर ह्याच ठिकाणी येत असतोय। आमचे मित्रमंडळ वगैरे ह्याच ठिकाणी येतात आणि चहा चांगला, चहाची क्वालिटी पहिल्यापासून आहे तशीच आहे। चहा काही बदल होत नाही, चहा उत्कृष्ट आहे। चहा प्यायल्यानंतर समाधान वाटतंय। मध्यवर्ती बस स्थानकाजवळ महालक्ष्मी चेंबर्समध्ये गणेश टी स्टॉल हे चहा शौकीनांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। 1975 साली महादेव कदम यांनी सध्याच्या RL ज्वेलर्स शेजारी चहाची टपरी सुरू केली। पूर्णपणे दुधात तयार होणारा इथला चहा प्रचंड लोकप्रिय झाला। चहामध्ये वेलदोड्याची पूड आणि पूर्णपणे दुधात तयार होणारा ताजा वाफाळता चहा पिण्यासाठी या ठिकाणी मोठी रांग लागलेली असते। या ठिकाणचा चहा पिल्यानंतर दिवसभर त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते। हा व्यवसाय मी 1975 पासून करतोय। हळूहळू आम्ही पहिला बाहेर गाडी होती, बाहेर गाडी असल्यामुळं पूर्वी पण गेलं चांगलंच होतं आणि आम्ही प्युअर दुधाचा करल्यामुळं इलायची पावडर, इलायची वगैरे पावडर वापरतोय। त्याच्यामुळे गर्दी लागते, लाईन लागलेली असते चहाची। 1975 सालापासून सुरू असलेल्या या चहाची चव अद्यापही तशीच टिकून आहे। पूर्णपणे दुधात आणि केवळ 5 रुपयात प्लास्टिकच्या कपात मिळणाऱ्या चहाची लज्जत हीच खरी महादेव कदम यांची किमया आहे। ह्या गणेशवाल्यांचा आम्ही गेले 1.5 वर्ष चहा घेतोय। चहाची क्वालिटी आहे ती पूर्ण दुधात असल्यामुळे खूप छान आहे आणि आमच्या समोर ते चहा बनवतात ना, रेग्युलर कस्टमर असल्यामुळे क्वालिटी तीच ठेवली आहे त्यांनी। आणि त्यांचं म्हणणं असं की परवा विचारलं त्यांना चहाचं काय, तर त्यांचा जो मसाला टाकतात ना चहाचा, त्याची टेस्टच वेगळी आहे। पूर्ण दुधात असल्यामुळं चहापत्ती कुठली असू दे, पण त्यांनी जी क्वालिटी आतापर्यंत मेंटेन केली ती खूप चांगली आहे चवीसाठी। लक्ष्मीपुरी बकरी बाजारजवळ असणारं परशुराम टी सेंटर 40 वर्षांपूर्वी सुरू झालं। वेलदोडे, आलं आणि निर्भेळ दूध यामुळेच इथल्या चहाची गोडी ग्राहकांना समाधान देऊन जाते। दररोज सुमारे 10,000 लोक या ठिकाणी चहा पिण्यासाठी येतात। घरातील चहा प्यायल्यानंतर सुद्धा इथला चहा प्यायल्याशिवाय दिवस जात नाही असं काही ग्राहकांनी आवर्जून सांगितलं। घरच्या बायकोचा पण चहा एवढा चांगला होत नाही एवढा इथं चहा पिल्यावर टेस्ट लागते आणि एक अर्धा कप चहा पिला तरी समाधान, संध्याकाळपर्यंत चहाची परत तलब येत नाही। तर कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत जसे अनेक पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत तशीच इथली पेय सुद्धा अमृततुल्य म्हणता येईल असा कोल्हापुरात काही ठिकाणी मिळणारा चहा कोल्हापूरच्या टेस्टी परंपरेला अधिकच तजेला देतो, तरतरी देतो आणि उत्तेजन देतो यात शंका नाही।